सुरुवातीला टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश। शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा योग्य उपयोग होतोय का याची होणार चौकशी। साखर आयुक्त संजय कोलेतेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश। मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न। भाजपने ठाण्यानंतर आपला मोर्चा बारामतीकडे वळवला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवरून रोहित पवार आक्रमक। तर आम्ही उघड केलेल्या घोटाळ्यांची चौकशी का होत नाही, रोहित पवारांची टीका। चौकशी लावली म्हणून आरडाओरडा कशाला, मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारीबाबत चौकशी होत असतात। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवरून बावनकुळेंची टीका। अमित शहांनी काल मुंबईमध्ये कुबड्या बोलून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान केला। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं। अमित शहांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। अजित पवारांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर। 2029 मध्ये 2 कुबड्यांमध्ये नेते राहणार नाहीत, रोहित पवारांची टीका। तर वापरा आणि फेका ही भाजपची सवय, रोहित पवारांचा शिवसेनेसह दादांच्या राष्ट्रवादीला टोला। महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर अमित शहांच्या महायुतीच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही, बावनकुळेंकडून स्पष्ट। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रश्न, ट्रस्टच्या जागेबाबत रवींद्र धंगेकर यांचं ट्विट। झालेल्या करारामध्ये जर बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झालं तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही असा उल्लेख। धंगेकरांचा दावा, तर 230 कोटी रुपयांची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाऊ शकतो। धंगेकरांकडून धर्मादाय आयुक्तांच्या विरोधात संशय व्यक्त। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुनावणी। सकाळी 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। सुनावणीआधी जैन मुनी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्या सोबत उभे आहेत। जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची प्रतिक्रिया। तर मोहोळ यांनी फसू नये यासाठी विशाल गोखलेंनी व्यवहाराचा त्याग केला, गुप्तीनंदी महाराजांचा दावा।